चेंडू असे टाकण्याचा प्रयत्न करायचा आहे तो बरोबर तुला कलेक्ट. माढीवर माढी सात माढी, माढीवर माढी सात माढी, योगेशराव वडतात म्हणे बिडी तमी लावते म्हणे काढी. स्मार्ट गृहलक्ष्मीचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत आणि जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे एकदा स्वतःसाठी. खूप स्वागत आपल्या सर्वांच्या आवडत्या कार्यक्रमामध्ये, ज्या कार्यक्रमाचं नाव आहे स्मार्ट गृहलक्ष्मी. तर या स्मार्ट गृहलक्ष्मी या कार्यक्रमामध्ये आपण महिलांसोबत विविध खेळ खेळत असतो, बरीचशी सुंदर सुंदर बक्षिसं आपण जिंकत असतो आणि त्याचबरोबर या ठिकाणी धमाल मस्ती मजा डान्स आणि भरपूर सारं मनोरंजन करत असतो. कालचा जो दिवस होता तो वटपौर्णिमेचा होता आणि महिलांसाठी खूप खास दिवस होता, हो की नाही? काही नाही म्हणतायत का? तर कालचा जो दिवस होता तो खूप खास होता, वटपौर्णिमेचा होता. प्रचंड गर्दी ही रस्त्यावर दिसत होती, सुंदर सुंदर महिला या रस्त्यावर दिसत होत्या. खरं तर बऱ्याच महिलांकडे बघून मला असं वाटत होतं की त्यांनी तोंडावर कमीत कमी अर्धा ते पाव किलो फाउंडेशन लावून उतरल्या. प्रचंड गर्दी. आणि आज सकाळ झाली, सकाळ झाल्यानंतर मी पेपर उघडला तर खूप मोठी आणि सुंदर अशी हेडलाईन त्यात मला वाचायला मिळाली. ती हेडलाईन अशी की हवामान खात्याचा काल अंदाज होता की फक्त वाठूळ वावधन हे वडाच्या झाडाभोवती फिरणार आहे. त्याचबरोबर हा एवढ्या सुंदर महिला रस्त्याने जात होत्या सगळ्या माझ्या भगिनी. तर मी माझी इच्छा झाली की कोणाकडे जावं आणि विचारावं की ताई या सणाचं काय महत्व आहे, कारण माझी बायको 2 दिवसापासून रुसून घरातच बसली होती, ती काय बाहेर निघलीच नव्हती. तर म्हटलं काय महत्व आहे आपण सुद्धा जाणून घ्यावं. तर मी एका महिलेकडे गेलो, कालची गोष्ट आहे. आणि गेल्यानंतर तिथे विचारलं एका ताईला, ताई मस्त छान माधुरी दीक्षित सारखी दिसत होती, अशी अशी चालत होती. तर ताईला विचारलं, म्हणलं ताई तुमचं झाली आता पूजा वगैरे? ताई म्हणे हो माझी पूजा झाली म्हणे आत्ताच. बर, म्हटलं ताई तुमचं नाव काय? तर ती म्हणे माझं नाव मुन्नी. मुन्नी? हा, म्हणलं अरे वा किती सुंदर नाव आहे ताई तुमचं, मुन्नी. बर मुन्नी ताई काय करता तुम्ही? काय नाही म्हणे मी घरीच असते. बर, म्हटलं घरीच असता. बरं तुम्हाला मुलं बाळ लेकरं गिकरं किती आहेत? ती म्हणे 10. 10. म्हणलं मिस्टर काय काम करते का नाही? तर म्हणे मला 10 लेकरं आहेत. म्हणलं बरं पहिल्याचं नाव काय? तर पहिल्याचं नाव आहे म्हणे मुन्ना. काय? मुन्ना. बरं म्हटलं पहिल्याचं नाव मुन्ना आहे. तर मला उत्सुकता लागली की दुसऱ्याचं नाव काय असेल. तर मी विचारलं दुसऱ्याचं नाव काय? तर ती परत म्हणती मुन्ना. हा, असं कसं? पहिल्याचं नाव मुन्ना, दुसऱ्याचं नाव मुन्ना, 5व्याचं म्हणे मुन्ना, 6व्याचं म्हणे मुन्ना, मला 7व्याचं म्हणे मुन्ना, 10व्याचं म्हणे मुन्ना. मला प्रत्येकाला तुम्ही आवाज कसा देता म्हणजे बोलवता कसं? मी कन्फ्युज झालो ना. म्हणे प्रत्येकाचे आडनाव हे वेगवेगळे आहेत मला. बघा, त्यामुळे ती बाई 70 ते 80 फेऱ्या मारत होती. आता मला क्लिअर झालं म्हणते. आता हसत खेळत असंच आपण या सुंदर कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. या ठिकाणी खेळ गेम कोण कोण खेळणार आहेत? ज्यांना खेळायचे त्यांनी हात वरती करायचे. उखाणे बघूयात कोणाकोणाला सुंदर येते. तर उखाण्यापासून आपण सुरुवात करणार आहोत आणि त्यानंतर बरेचसे खेळ आपण खेळणार आहोत. स्मार्ट गृहलक्ष्मीच्या कार्यक्रमात मी घडला आहे कोल्हापुरी साज. विजयरावांसाठी मी नटले आहे आज. वा, खूप सुंदर. खाना खाने के लिए, पानी पीने के लिए, राजेश्वर और मैं एक भेजे के लिए. वा 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 वा. टाळ्या टाळ्या वाजवत. आताच सांगितलं टाळ्या वाजवण्याचे काय काय फायदे आहेत. कुंकवाच्या करंजात सापडला मोठी, शशिकांतराव सारखे मिळाले पती सौभाग्य माणू किती. वा वा वा. अजून कोण? गहने में गहना, गहने में काली कोट, विद्येची मेरे जीवन की ज्योत. वा, खूप सुंदर खूप सुंदर. स्मार्ट गृहलक्ष्मी करते मी वटपौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा. 2 शिंपले एक मोठी, 2 वाटी एक ज्योती, आणि रंगनाथरावांची माझी अखंड राहोती. माडी 32 माडी, माडीवर होता पलंग, पलंगावर होती काठी, काठीवर होती उशी, उशीवर होती कब्बशी, कब्बशीवर होता चहा,
चहात पडली माशी, तुझे श्राप गेले काशी, तर मी धरली एकादशी. खरं तर खूप सुंदर सुंदर उखाणे इथे झालेत आणि कालच्या कार्यक्रमात एक महिलेने खूप सुंदर उखाणा घेतला होता. माडीवर माडी सात माडी, माडीवर माडी सात माडी, योगेशराव वरतात म्हणे बिडी तर मी लावते म्हणे काढी. तर आता आपण काही छोटी मोठी खेळ या ठिकाणी खेळणार आहोत आणि बघूयात तुमच्यापैकी कोण कोण या खेळामध्ये सहभागी होते. मी काही प्रश्न विचारणार आहे, प्रश्न विचारणार, त्या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर द्यायचंय. ज्याला प्रश्नाचं उत्तर देता येईल त्यालाच या खेळामध्ये मला सहभागी करून घेता येईल. 5 रुपयाचा जो कॉइन असतो त्या कॉइनवर किती टायगर असतात? 3 असतात. एकच असतो. तुम्ही घरी बनवता का? बर. 2 4. तुमचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट कुठे आहे? अजून 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 हा किती असतात? 2 असतात आणि 1 भरत. बर. 2च असतात. 2. अजून उत्तर मला बरोबर मिळालं नाही. अजून किती असतात? 2 असतात. बर. किती असतात? 3 असतात. किती? 2. 2. थांबा तुम्ही. अजून उत्तर मला बरोबर मिळालं नाही. हा किती असतात? 3 सिंह. अगदी बरोबर. त्यावर टायगर नसतात तर त्यात सिंह असतात. एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. ज्याला इथे त्यांनी पटकन उत्तर द्यायचंय. जर तुम्ही गब्बर असता तर तुम्ही कसा डायलॉग बोलला असता? गब्बर. तुमचं नाव काय ताई? किरण गायकवाड. किरण ताई. बर. काय करता तुम्ही? मी जॉब करते रिसेप्शनिस्ट हॉस्पिटल. अरे वा, खूप सुंदर. चला, तर गब्बर जर तुम्ही असत्या तर तुम्ही कशा बोलल्या असत्या गब्बर स्टाईल मध्ये किंवा तुमच्या स्वतःच्या स्टाईल मध्ये? सांबा कितने आदमी थे, गोली आए और आदमी 4. क्या बात, क्या बात. ज्यांना ज्यांना खेळायचा हात जागेवर वरती करा. झाले. जोडी जोडी पाहिजे मला, जोडी जोडी पाहिजे. काय नाव तुमचं? श्रावणी. तुमची पार्टनर समोर आहे ना? ओके, व्हेरी. काय माहिती का, ही जी ओढणी आहे, ही जी ओढणी आहे या कमरेला बांधणार आहेत. बघा, हा जो मग आहे हा यांनी असा इथे अडकवायचा असा. चला, यांची पार्टनर कोणती आहे? चला, तर त्या पार्टनरच्या हातामध्ये आपण हे देणार आहे. तर तुम्ही नाही का बॉल? नाही नाही नाही. तरी तुम्ही खाली या. हा, 1 मिनिट. सर असं या. तर हा जो चेंडू आहे, चेंडू तुझा काही थोडस खाली बांधायचं. कसं बांधायचं ऍडजस्टमेंट कर का. मी असा इथे फेकणार आहे. तर तुला तो कलेक्ट करायचा त्याच्यामध्ये. आणि जिचा जास्तीत जास्त चेंडू कलेक्ट होणार आहे तीच व्यक्ती लास्टच्या खेळासाठी ठेवणार आहे. म्हणजे यातून आपल्याला शॉर्टलिस्ट करायचे आहेत, अर्ध्या बसून ठेवायचे आहेत. म्हणजे जर यांनी जर 2 किंवा 3 चेंडू गेलेत तर कदाचित या सेफ राहतील. ज्यांचे चेंडू गेले नाही तर ते आउट असेल. मग त्याच्यामध्ये नाही का 5-5 चेंडू आपण घ्यायचे आहेत. की तू किती चेंडू कलेक्ट करू शकशील? मला वाटतं 3 नाही तर 4. पहिला चान्स गमवलाय. फक्त अजून 4 चेंडू बाकी आहेत. तर चेंडू कलेक्ट करा. दुसरा ही चान्स. तू खाली वाकवू शकतेस. हा, तू खाली वाकवू शकतेस. व्हेरी गुड. 3 चान्स गमवलेत आणि आता हा चौथा, हा पण चान्स गमवून. स्टार्ट. हात नाही लावायचा, हात नाही लावायचा, हात नाही लावायचा. आणि पहिला चेंडू. थांबा थांबा. झाले चेंडू 5. हा, थोडी विनंती आहे ज्या यांच्या पाठीमागे उभे असतील त्यांनी बॉल कलेक्ट करा. मी चेंडू उचला म्हणजे मला सुद्धा हेल्प होईल. पण मी चेंडू खाली गेले. काढा काढा काढा. काही नाव काय तुमचं? कविता पाटील. तुमचं नाव काय? स्वाती चौधरी. बघा, या दोघींचे नाव खूप सुंदर आहेत, परंतु आपण यांना नाही का नाव थोडेसे वेगळे देऊयात. यांचं नाव देऊ आपण डोरेमॉन. हा, आणि त्यांना काय द्यायचं? छोटा हत्ती. छोटा भीम, छोटा भीम, छोटा भीम, छोटा भीम. चला, पहिला चान्स हा गमावलेला आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि छोटा भीमने या ठिकाणी 1 चेंडू कलेक्ट केलेला आहे. तुमचं नाव काय? आता आपण चित्रपट सृष्टीमध्ये थोडस जाऊयात. यांचं नाव माधुरी ताई आहे, तर आपण यांना नाव देऊ सनी देओल.
सनी देओल, ये हाथ कितने किलो का डायलॉग है? तो 2.5 किलो का। ये हाथ 2.5 किलो का। स्टार्ट। हाथ 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 स्टार्ट। पहिला चान्स हा गमावलेला आहे, दुसराही चान्स गमावलेला आहे. दुसऱ्या खेळाकडे जाणार आहोत, परंतु मला त्याच लोकांना या खेळामध्ये घ्यायचंय. मी जे काही विचारणार आहे त्याचं त्यांना उत्तर देता आलं पाहिजे. मी टीव्ही नाही पण मला लाईट लागते. मी चहाच्या गप्पा सुद्धा ऐकतो आणि सासूबाईचे टोमणेही, पण मी एकदम थंड डोक्याचा असतो. ओळखा पाहू मी कोण? रेडिओ नाही. मी थंड डोक्याचा असतो. ओळखा पाहू मी कोण? अगदी बरोबर आहे, फ्रीज आहे. चहाच्या गप्पा म्हणजे किचन मध्ये असतं शक्यतो फ्रीज. मी दिसते साधी पण माझ्या हातात सगळं घर असतं. सासूबाई माझ्यापेक्षा सुनेवर जळतात पण मीच घराची बाजू सांभाळते. चहा सुद्धा माझ्यामुळेच गरम होतो पण मी काही गृहिणी नाही. ओळखा पाहू मी कोण? गॅसची शेगडी. गॅसची शेगडी, अगदी बरोबर. यातही पुढे मी आहे एकटी पण माझ्यामुळे अख्खं घर बाहेर फिरतं. मी आहे एकटी पण माझ्यामुळे अख्खं घर बाहेर फिरतं. मला जर हरवलं तर सगळेच शोधतात. घराची नाही मालकीनी पण मालकिनीच्या हातात असते मी. कुलूप चावी, अगदी बरोबर. या पुढे माझं तोंड उघडल्यावर सगळेच लक्ष देतात. मी कोणाला हसवते कोणाला रडवते पण मी काही बायको नाही. नाही. टीव्ही, अगदी बरोबर. या पुढे मी माणसाच्या डोक्यावर बसते, कधी स्टाईल साठी तर कधी डोक्याला जपते पण मी घरातली सून नाही. ओळखा पाहू मी कोण? टोपी. टोपी, अगदी बरोबर. या पुढे सकाळ झाली तर सगळे मला आठवतात परंतु मी काही चहा नाही. माझी चूक नसतानाही माझे कान पकडतात. अगदी बरोबर. या पुढे आता आपण समोर खेळायला सुरुवात करत आहोत. माझ्याकडे बघा ही जादूची थैली आहे. या जादूच्या थैलीमधून काय काय निघणार आहे आणि किती मनोरंजक तुमचं सर्वांचं होणार आहे हे तुम्हाला थोड्याच वेळात लक्षात येणार आहे. आणि पहिली ही चिठ्ठी काढलेली आहे. बघू या चिठ्ठीमध्ये काय निघतं. सिंगिंग करायचं कोणतंही गाणं. चला, धन्यवाद. पहिल्या टास्क आता माहितीच थांबा. पहिल्या टास्क मध्ये तर या यशस्वी झाल्यात. चला आता आपण दुसरीकडे येऊयात. यापुढे तर हा दुसरा टास्क आहे ताईसाठी. बघूयात. यांना एक जोक सांगायचा आहे. जोक आणि जोक असं सांगायचं हसले पाहिजे, पळून नाही गेले पाहिजे. दोन मैत्रिणी अशा रस्त्याने चालल्या होत्या.
आणि ते म्हणे बघा आता किती छान चंद्र नाही का हा किती चमचम करून राहिला. अगं दुसरी मैत्री म्हणते अगं काही तो चंद्र चमकत नाही, तो आमचा टाकल्याच नाही का माझा नाव. चला, हे असतात घरचे काही अनुभव. त्यांच्या मिस्टराबद्दल बोलत होते. चला, त्यांना नागिन डान्स करून दाखवायचा लग्नातला. मध्ये या. यामध्ये मैत्रिणीला सोबत घेऊन डान्स करायचा आहे. कोणत्या रँडमली कोणाला. बसणार आहे म्हणजे प्रत्येक टास्क असेल, जे टास्क असेल तो टास्क तुम्हाला पूर्ण करून बसायचा आहे चेअरवर. सोपा गेम आहे. आणि संगीत खुर्ची म्हणजे आपल्याला चेअर जरी अशी असली तरी आपल्याला संगीत खुर्ची सारखं असं वॉक करायचंय, म्हणजे पळायचंय, फिरायचं आहे. आणि जेव्हा म्युझिक बंद होईल तर तुम्हाला चेअरवर लगेच बसायचं नाही. मी जे काही सांगेल ते पूर्ण करून मग बस. आपल्या कोणत्याही मैत्रीच्या गालावर फक्त घेऊन बसायचंय. ऑडियन्स मधल्या पटपट 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 पटपट. आपल्या कोणत्याही मैत्रिणीतून पैसे घेऊन बसायचे. 1 रुपये 2 रुपये 5 रुपये 10 रुपये पैसे घेऊन बसायचे. पैसे 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 घेऊन बसायचे. पैसे पटकन 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 पटकन. हा, बघूया किती किती पैसे आणले. वा वा, किती पैसे. 500 2 रुपये. यांनी 500 रुपये आणले. ज्या महिलेला तिच्या नवऱ्याच्या खिशातून पैसे जोडायचा अनुभव असतो ती मोठी लोकांना. तुम्ही किती आणले. 2 रुपये. म्हणजे तुमची ट्रेनिंग सुरू होईल. यांकेस 3 रुपये. यांची ट्रेनिंग सुरू आहे. नक्कीच तुम्ही तुमच्या स्वप्नाच्या दिशेचे वाटचाल करा आणि यशस्वी व्हाल. पैसे देऊन टाका रिटर्न देते. कोणत्याही मैत्रिणीला घेऊन यायचं, मांडीवर बसवायचं. ऑडियन्स मधल्या लवकर लवकर लवकर. चेअर चेअर. 1 मिनिट. कोण आउट झालं. अजून कोणतरी आउट झालं असेल. 2 चेअर टाकला आपण. हा, तुमचं नाव काय. तुमचं. बघा, अनुपमा ताईसाठी आपण टाळ्या वाजवूयात. जीवाचा विचार न करता डोंगरापेक्षा मोठी बाई मांडीवर घेऊन बसली. कोणाकडे मेकअपचं सामान आणायचं कोणतंही आणि लवकर बसायचंय. लवकर लवकर. फास्ट 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 फास्ट. मोबाईल नाही का पत्र वाटत. चला 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 चला. झाल्या 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 झाल्या. दुसऱ्याच्या मोबाईलमध्ये सेल्फी काढून बसायचंय. दुसऱ्याच्या सेल्फी काढल्यानंतर चेअरवर बसा. आधीच सांगतोय, सेल्फी काढल्यानंतर चेअरवर बसू शकता. सेल्फी महत्वाचे. मोबाईल घेऊन बसा सोबत. आधी सेल्फी घ्या. बघा, हे आजचे फोटो आपल्याला ओरिजिनल बघायला भेटलेत नाही तर या टाईप इंस्टाग्रामवर टाकताना 12 फिल्टर वापरतात. कोणत्याही लहान मुला मुलीला मांडीवर घेऊन बसायचंय. कोणत्याही लहान मुला मुलीला घेऊन मांडीवर. पटकन 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 पटकन. अरे समजा हे जे सुंदर असं गीत आहे कलामंत्री ज्वेलर्सच्या वतीने या ठिकाणी स्पॉन्सर केलेलं आहे.
आणि ते गिफ्ट सुद्धा यामध्ये एक सुंदर अशी नथ आहे. ते गिफ्ट जे कोणाला भेटलेलं आहे ते यांना भेटणार आहे. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. कलावंती ज्वेलर्सच्या वतीने हे सुंदरशी अशी नथ आहे त्यामध्ये यांना आपण देत आहोत. जोरदार टाळ्या हे गिफ्ट आपण नेहाता यांना देत आहोत.